जय शिवराय. मी योगेश सकाराम कदम, जालना शहर शिवजन्मोत्सव समिती 2026च्या वतीने जालना शहरात प्रथमच शिवगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर व्याख्यान, शिवगीत आणि व्याख्यान हे दोन्ही कार्यक्रम जालना शहरात अनेक सांस्कृतिक म्हणजे असे अनेकशे कार्यक्रम होतात, पण आत्तापर्यंत जालना शहरात शिवगीताचा कार्यक्रम हा झालेला नाही आहे. एक माझ्या मनामध्ये संकल्पना आली की आजपर्यंत जालन्यामध्ये हा कार्यक्रम झालेला नाही आहे, चला आपण हा कार्यक्रम करू. आणि या समितीच्या वतीने मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि हा मी कार्यक्रम 17/2/2026 या रोजी अंबड चौफुली इथं मल्हार हॉटेलसमोर कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व शिवभक्तांनी व सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे यावे. तसंच शेख इब्राहिमभाई यांनी शेख इब्राहिमभाई मित्रमंडळ यांच्या वतीने पण 18 तारखेला रक्तदान शिबिर कार्यक्रम ठेवलेला आहे नूतनमस्तक भागात. तिथेही सर्व शिवभक्तांनी रक्तदान जास्तीत जास्त संख्येने करावं. आतापर्यंत भैया म्हणत होते फक्त की 150 लोक रक्तदान होतात, पण 150 नाही, महाराजांची जयंतीनिमित्त 500 लोकांचं रक्तदान झालं पाहिजे. हे असं बोलताना 2 शब्द थांबतो. योगेश कदम यांची अशी संकल्पना होती, जालना शहर शिवजन्मोत्सव समिती गठीत करून आपण सर्वसमावेशक असं एक सार्वजनिक शिवजयंती आपण साजरी करू. त्या दृष्टिकोनातून ती संकल्पना त्यांनी मांडली आणि याला सर्व छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, महात्मा फुले यांची विचारधारा जी चालणं, असं विचारधारांची जेवढे आमची आहे समाजसेवक यांच्याशी चर्चा करून या समितीला गठीत करण्यात आलेलं आहे. आणि या गठीतीचे प्रथम जे आहे जालना शहर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश कदम यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. तसंच या समितीला उपाध्यक्ष म्हणून पंकज बागल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या समितीचे कोषाध्यक्ष चैतन्य जायबाय व कार्याध्यक्ष म्हणून मी अतिक खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसंच सचिव म्हणून माननीय श्री राम कुराडे साहेब, शेख इब्राहिम शेख रसूल, तसंच विनोद पांडव, ज्ञानेश्वर शिवगीतांचा कार्यक्रम आणि व्याख्यान या 2 गोष्टी करणार. आता शिवगीतांचा कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायक आहे रवींद्र घोटणे म्हणून, त्यांना आपण इथं बोलवलेलं आहे. तसंच या मुख्य जे आपले व्याख्यानकर्ता जे आहेत, सुप्रसिद्ध असे व्याख्यानकर्ते बालाजी गाडे पाटील यांना पण त्यांनी आपले जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ते आपले विचार आपल्याला मांडतील. तसंच इतर सर्व पक्षाचे नेते मंडळी, सर्व समाजसेवक, सर्व धर्माचे धर्मगुरू, इतर सर्व नागरिकांना त्याचा समावेश केलेला आहे. अशा प्रकारे या शिवजन्मोत्सव समितीचं शिवजयंती आता 17 तारखेला करण्याचं कारण काय की 18 आणि 19 तारखेला शिवजयंतीचे शहरात भरपूर कार्यक्रम असतात आणि वेगवेगळे ठिकाणी कार्यक्रमात असतात आणि त्या ठिकाणी सर्वांचं उपस्थिती असते. आणि दुसरं म्हणजे येत्या रमजानसुद्धा आहे. सर्व हा विचार करून सर्व समावेशक असं केलेलं आहे की 17 तारखेला या कार्यक्रमाचं आपण आयोजित करण्यात आलं. मी याचे जे अध्यक्ष आहेत योगेश कदम, यापुढे तुम्हाला ते आपल्याला मानलं. नाव सांगा, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण? जालना शहर शिवजयंती महोत्सव समिती या समितीचे जे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या संकल्पना यांनी मांडली आपल्याकडं की शिवजयंती ही आमच्या महाविकास किंवा आमच्या सर्व जे आपलं 18 पगडं समाजाला घेऊन चालणारे जी विचारधारा आहे, आंबेडकर, महात्मा फुले
त्या विचारांचे जे लोक आहेत नागरिक आहेत त्यांचा एक समिती तयार केलेली आहे. जालना शहर शिव जन्मोत्सव समिती या प्रथमच 2026ला या समितीला सर्वप्रथम आम्ही ज्यांना अध्यक्षस्थान दिलेलं आहे असे योगेश कदम यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आलेले आहेत. तसंच या समितीला त्यांना अध्यक्ष मिळाल्याबद्दल आमचे राम कुराडे साहेब प्रदेशाचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तसंच या समितीचे उपाध्यक्ष श्री पंकज एकनाथराव बागल यांचं पण प्राध्यापक राम यांनी सत्कार. तसंच या इथं या समितीचे सचिव श्री शेख इब्राहिम यांचं पण तसंच कोषाध्यक्ष या समितीचे कोषाध्यक्ष चैतन्य जायभाय हे काँग्रेसचे प्रदेशाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांचं पण इथं सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी परत या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून आदिभाई खान त्यांचा सत्कार करण्यासाठी राम मुलाला विनंती करतो. सल्लागार आहे प्रमुख सल्लागारमध्ये प्रमुख सल्लागार आहे. या समितीमध्ये सचिव म्हणून मित्र म्हणून राम कुराडे सचिव म्हणून त्यांचा सत्कार आदिभाई यांना विनंती करतो. आपण